अल निनो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पेरूच्या समुद्रामध्ये, अमेरिकेच्या पॅसिफिक प्रशांत महासागरामध्ये एक पंखा आहे. त्या पंख्याची गती बदलली की हवामानाची गतीसुद्धा बदलते आणि त्याचाच परिणाम सोप्या भाषेत आपल्या भारतीय हवामानावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांवरती व्हायला लागतो. एल निनो म्हणजे यालाच आपण लहान मुलगा, यालाच आपण छोटा मुलगा असं म्हणतो, कारण त्याचा स्पॅनिश अर्थ तसा असतो आणि तो त्या पर्टिक्युलर काळामध्ये तयार होतो आणि समुद्राचं तापमान वाढायला लागतं. जेव्हा समुद्राचं तापमान वाढायला लागतं तेव्हा वारे पश्चिम दिशेला सरकायला लागतात, परंतु मधातच ते वारे परत पलटून अमेरिकेच्या किनारी भागामध्ये, पॅसिफिक महासागराच्या किनारी भागामध्ये त्या ठिकाणी थंड होऊन प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पडतो. ते वारे समोर येताना कमकुवत होतात आणि भारताच्या किनारपट्टीजवळ येत असताना किंवा मान्सून ज्यावेळेस भारतामध्ये सक्रिय होत असतो तेव्हा मात्र ते वारे निष्क्रिय होतात आणि असा मान्सूनमध्ये जूनमध्ये एखादा महिना किंवा काही दिवस असा खंड पडतो. त्याचा निश्चितच परिणाम भारतीय शेतीवरती आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीवरती व्हायला लागतो. आणि अशा प्रकारचं संकट जेव्हा भारतामध्ये काही वर्षांमधून येतं किंवा जगावरती येतं, कारण ते तापमान हे चक्र आहे या सृष्टीचं, या निसर्गाचं, या जगामध्ये हे चक्र असंच चालू असतं आणि त्यामुळं त्या चक्राचा परिणाम संपूर्ण जगावरती होत असतो. आणि तसाच अल निनो, प्रबळ असा अल निनो यावर्षी सुद्धा दाखल झालाय आणि त्यामुळं मिरगामध्ये पर्टिक्युलर मोसमी वारे या ठिकाणी क्रिएट झाले नाहीत किंवा ते सशक्त झाले नाहीत. आहेत आपल्या कोकण किनारपट्टीवरती ते आज आहेत, परंतु ते वर सरकत नाही आहेत, कारण निष्क्रिय झालेले ते मान्सून वारे अजून पावसाची साद घालत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टीचा साकल्यानं विचार करायचा आहे की जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर एवढी ओल आपल्या शेतामध्ये जोपर्यंत येत नाही किंवा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण पिकाची पेरणी करायची नाही. आणि तद्वतच ज्या पिकांना जास्त पाण्याची डिमांड असते ती पिकं यावर्षी आपण शेतकरी मित्रांनो टाळायला हवीत. आणि तेलबिया जसे की तीळ, सूर्यफूल अशा प्रकारची जी पिकं आहेत, सोयाबीन, याच पिकांची पेरणी आपण या वर्षभरामध्ये या खरीपामध्ये करावी, जेणेकरून पाण्याची डिमांड त्या पिकाला जास्त राहणार नाही आणि कमी पावसावर येणारी पिकं या ठिकाणी बहरून येतील. परंतु अल निनोचा या ठिकाणी प्रभाव आहे. पक्ष्यांचं या ठिकाणी वागणं वेगळं आहे, मुंग्यांचं वागणं वेगळं आहे. पक्षी कोणत्या पद्धतीनं घरटी घालायला लागलीत यावरती बरीचशी लोकं आपल्या महाराष्ट्रातली या ठिकाणी व्यक्त होताना दिसतात. तो तर भाग आहेत, परंतु काही वर्षांमधून असं चक्र जेव्हा येतं, अल निनो जेव्हा येतो, तेव्हा निश्चितच आपल्या या हवामानावरती त्या ठिकाणी खूपच असा विपरीत परिणाम व्हायला लागतो. त्यासाठी आपण सज्ज असायला हवं. त्यासाठी आपण या सगळ्या परिस्थितीशी मात कशी करायची किंवा पेरणीची घाई आपण टाळायची आहे. सर्वात मुख्य म्हणजे एखादा जर पाऊस झाला तर लगेचच पेरणी करायची नाही, कारण उघडीप होऊ शकते. 15 ते 20 दिवसाचं त्या ठिकाणी गॅप पाण्याचा पडू शकतो आणि त्यामुळं तुम्ही पेरलेली पिकं केव्हा कोमेजून जातील आणि आपल्याला फार मोठ्या आर्थिक संकटाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. तसंही संकट भारतीय राजकारणामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊन ठेपलेलं आहे. पळवापळवी सुरू झालेली आहे. तुमच्या आणि आमच्या प्रश्नांची या ठिकाणी खातरजमा करण्यासाठी कोणी या ठिकाणी रिकामा नाही, कारण ज्याला त्याला मोठं व्हायचं आहे. समाजामध्ये वावरत असताना ज्याला त्याला समाजाची सेवा करायची आहे, म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अलगद उड्या मारल्या जात आहेत. आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी हे सगळं होताना तुम्हालाही समजतं, मलाही समजतं, हे होताना दिसतंय, परंतु याचा खरा अर्थ तुमच्याही लक्षात आला असेल. हा एवढा विदारक आणि प्रचंड असा हवामानाचा बदलता काळ आपण पाहतोय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वेगळा काळ आपण पाहतोय. आपली खतं आपल्याला कशी मिळतात, खतांच्या वजनामध्ये कशी दरवर्षी घट होत जाते, 50 किलोची बॅग 40 किलोवरती कशी येते, बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी कसं मारलं जातं, यावर आता बोलायला पाहिजे. पण वेळ कुणाला आहे, कारण एका वेगळ्याच गुंत्यामध्ये महाराष्ट्र अटकलाय.
परत तो गुंता कधी सुटेल सांगता येत नाही. आपण स्वतः शेतकरी मित्रांनो आणि प्रत्येकानं जागं होणं फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या जीवनासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी आपल्याला आपलं नियोजन करणं आहे. सरकारवर विसंबून राहू नये, कारण सरकार विकासाच्या भूमिकेत त्या ठिकाणी काय करेल किंवा विकासाच्या भूमिकेसाठी कुणाला कुठून पळवून नेईल आणि आपलं सरकार कसं व्यवस्थित चालू आहे हे दाखविण्याचा प्रयत्न असेल. पण अशा या मान्सूनच्या अवस्थेमध्ये शेतकरी भरडला जातोय. शेतकऱ्यांचे कितीतरी प्रश्न आहेत. बँकेचा प्रश्न आहे, कर्जमुक्तीचा प्रश्न आहे, त्यातील बारकाव्यांचा प्रश्न आहे. ते कर्ज माफ होते की नाही, त्या अटी रद्द होतात की नाही, यावर कुणी आता व्यक्त व्हायला तयार नाही. किती लोक पळालेत, किती लोकप्रतिनिधी पळालेत, यावरती समाज व्यक्त होतोय. परंतु आपले प्रश्न तसेच वेताळागत त्या ठिकाणी लटकलेले राहत आहेत आणि यातच कदाचित शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही. बळीराजा जागा हो. आत्महत्या करणं हे तुझं अंतिम ध्येय नाही. या काळ्या मातीतून हिरवं स्वप्न त्या ठिकाणी साकार करणं हे तुझं स्वप्न आहे. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि हे विश्व चैतन्याचे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.